नमस्कार, मी एज्युकेशन मराठी आयोजित महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले आहेत. मराठमोळ्या रक्तामध्ये आजही ती चाल पेटली. सन्माननीय परीक्षक महोदय आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्नेहा बाबासाहेब गाव. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संजरपूर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला किल्ल्यांचा देश म्हणतात. प्रत्येक किल्ला शूर आहे, पण माझा आवडता किल्ला एकच, तो म्हणजे शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात जुन्नर गावाजवळ एका उंच टेकडीवर उभा आहे. जमिनीपासून 3500 फूट उंचावून बघितला तरी तो एखाद्या ढाल तलवार घेतलेल्या युद्धासारखा वाटतो. चारही बाजून उभ्या कडांचे नैसर्गिक संरक्षण लाभलेला हा किल्ला इतका बेलाग आहे की शत्रूलाही तो कधीच सहज जिंकता आला नाही. आता तुम्ही म्हणाल, इतके किल्ले असताना शिवनेरीत का? याचे उत्तर एकच, कारण या किल्ल्याच्या माथी स्वराज्याचा पहिला श्वास आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच किल्ल्यावर जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. ज्या बाळाने पुढे दिल्लीच्या तख्ताला हादरवले त्या शिवरायांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी. म्हणूनच हा किल्ला फक्त दगडमाती नाही, तो आपल्या सणांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. शिवनेरी चढताना पहिले 7 दरवाजे लागतात. शिवाई दरवाजा, पीर दरवाजा, गणेश दरवाजा. प्रत्येक दरवाजा अशा तिरक्या वळणावर आहे की हत्ती सरळ आत जाऊ शकत नाही. आत गेल्यावर शिवाई देवीचे मंदिर लागते. जिजाऊ या देवीला नवस बोलल्या होत्या, म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. पुढे गेले की शिवजन्मस्थान लागते. तिथे जिजाऊ माँसाहेबांच्या मांडीवर बाळ शिवाजी बसले. अतिशय सुंदर मूर्ती आहे. मित्रांनो, हे दृश्य पाहिले की काय होते माहितीये? डोळ्यात आपोआप पाणी येते आणि छाती अभिमानाने 56 इंच होते. किल्ल्यावरील कडेकोटचा कडा आहे. गुन्हेगारांना इथून शिक्षा दिली जायची. पाण्याच्या सुंदर टाक्या आहे, ज्याला गंगा यमुना असे म्हणतात. एवढ्या उंचावर 12ही महिने पाणी. आपले पूर्वज इंजिनियरपेक्षा कमी नव्हते हे इथून कळते. किल्ल्यावरून जुन्नरचा सगळा परिसर दिसतो. काय नजारा असतो. पण मला शिवनेरी फक्त इतिहास म्हणून आवडत नाही, तो आजचा आपल्याला खूप मोठा धडा शिकवतो. पहिला धडा, मोठी माणसं मोठ्या वाड्यात जन्माला येत नाही. शिवाजी महाराजांचा जन्म लढाईच्या वातावरणात एका किल्ल्यावर झाला, पण जिजाऊंच्या संस्कारामुळे ते पुढे जाणते राजा झाले. म्हणजे घर लहान असले तरी चालेल, पण विचार मात्र मोठे पाहिजे. दुसरा धडा, संकटाला घाबरायचे नाही. शिवनेरी बाहेरून कणखर कठीण होता, पण आतमध्ये मात्र विद्या, धैर्य, संस्कार वाढत होते. तसेच आपल्या आयुष्यात कितीही संकट आले तरी आपण आतमध्ये मजबूत राहायला पाहिजे. आपण छोट्या अपयशाने रडतो, मोबाईल नाही मिळाला म्हणून भांडतो, तेव्हा शिवनेरी आठवावा. त्या किल्ल्याने शिवरायांना घडवले, तो किल्ला आपल्याला घडवू शकतो. फक्त एकदा तिथे जाऊन बघा, अनुभवा. शेवटी एवढेच सांगते, किल्ले म्हणजे आपले उघडे इतिहासाचे पुस्तक आहे. शिवनेरी म्हणजे त्या पुस्तकाचे पहिले पान आहे, कारण इथूनच स्वराज्य या शब्दाची सुरुवात झाली. हा वारसा जपते, त्यातून शिकणे ही आपली जबाबदारी आहे. इतिहास सांगणारी भूमी पुन्हा स्वप्न दाखवून गेली. शिवनेरीच्या साक्षीने नवी क्रांती होऊन गेली. चला शपथ घेऊया शिवरायांच्या विचारांची आज. अखंड राखू मान गड किल्ल्याच्या मातीचा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.